ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा। दुंद्रे ग्रामपंचायतीचे सरपंच सुभाष भोपी यांच्या सरपंच मानधनातून त्यांची नात अधिरा भारत भोपी हिच्या वाढदिवसानिमित्ताने दुंद्रेपाडा आणि रेडघर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील 211 विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले। सुभाष भोपी हे दुंद्रे ग्रामपंचायतमध्ये थेट सरपंच म्हणून निवडून आलेले आहेत। यापूर्वी त्यांनी शाळेसाठी मदत देखील केलेली आहे। त्यांच्या नातीच्या वाढदिवसानिमित्त सरपंच मानधनातून त्यांनी रेडघर आणि दुंद्रेपाडा येथील शाळेतील 211 विद्यार्थ्यांना दप्तर वाटप केले। यावेळी सरपंच सुभाष भोपी, उपसरपंच शीतल कैलास भोपी, समाजसेवक राजू मुंबईकर, माजी सरपंच भारत भोपी, सदस्य विश्वास पाटील, शांताराम चौधरी, हनुमान करमेलकर, दिलीप उलवेकर, समाजसेवक महादेव गायकर, राजेश पांडुरंग भोपी, रेडघर हायस्कूलचे मुख्याध्यापक साळुंखे सर, किशोर थळे सर, भगवान मोरे मुख्याध्यापक दुंद्रेपाडा, ग्रामस्थ व महिला मंडळ उपस्थित होते। यापुढे देखील शाळांमध्ये दप्तर आणि वह्या वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच सुभाष भोपी यांनी दिली। आज ग्रुप ग्रामपंचायत दुंद्रे गावातून चिंचवली, रेडघर, दुंद्रेपाडा, दुंद्रा, शिवणसई या गावामध्ये आमच्या नातीच्या वाढदिवसानिमित्त जो सरकारी मानधन भेटतोय तो मानधन आणि स्वतः आम्ही काय टाकून हे सर्व वया सुद्धा आम्ही आता वाटणार आहेत। सध्या आम्ही दप्तर वाटली, थोड्या दिवसात वया आम्ही प्रिंटिंगला दिलेल्या आहेत। त्या प्रिंटिंगला वया आल्या का आपण ते सर्वांकडे वाटप व्यवस्थित करू। एवढं बोलून 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता जी 5 गावामध्ये असतील तेवढी किती असतील त्याचा काही विषय नाहीये। तसे आम्ही 750 बॅगांची ऑर्डर दिली होती, ते 750 बॅगा आपल्याकडे आलेल्या आहेत। आज दुंद्रेपाडा शाळामध्ये जो आज अधिरा भारत भोपी यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून जो स्कूल बॅग वाटण्याचा जो कार्यक्रम आज आमच्या शाळेमध्ये केला, खरोखर मी आमच्या ग्रामपंचायतचे सरपंच सुभाष भोपी यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो का त्यांनी आमच्या या मुलांसाठी एक मोठी हौशीची गोष्ट त्यांनी केलेली आहे। खरोखर आमची ही मुलं एकदम खुश आहेत, म्हणून मी त्यांना आमच्या ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। कुमारी अधिरा भारत भोपी तिच्या वाढदिवसानिमित्त जो विद्यार्थ्यांना ज्या दुंद्रे ग्रामपंचायतीमध्ये 5 गाव आहेत, 5 शाळा आहेत, त्या शाळेमध्ये दप्तर वाटण्याचा कार्यक्रम केला, त्याबद्दल सरपंच सुभाष भोपी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। त्यांची ख्याती अशी आहे का सरपंच झाल्यापासून या दुंद्रा ग्रामपंचायतीमध्ये अनेक त्यांनी सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत। तसेच या ग्रामपंचायतीमध्ये गेली 5 वर्ष कामं नव्हती झाली, तेवढी कामं त्यांनी शासनाच्या दरबारी जाऊन मंजूर करून या 6 महिन्यात केलेली आहेत। मी खरोखर त्यांचं अभिनंदन करतो की ते जे त्यांना जो मानधन मिळतंय ग्रामपंचायतीमधून, त्यांनी तो मानधनाचे पैसे जमा करून जे 5-6 महिने झालं त्याचं अधिक त्यामध्ये एक 25,000 टाकून ग्रामपंचायतीमध्ये ज्या 5 शाळा आहेत त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना दप्तर त्यांच्या नातीच्या वाढदिवसानिमित्त वाटलं। त्याबद्दल मी त्यांचं या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि या परिसराच्या माध्यमातून त्यांचं अभिनंदन करतो। असे करोनाच्या काळात सुद्धा त्यांनी या संपूर्ण भागामध्ये ज्या आदिवासी पाडे आहेत, वाडे आहेत, गाव आहेत, त्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। धन्यवाद। आणि आमच्या दादा मयूर सर कारण मी ह्या शाळेला का जोडलं गेलो, कारण आज सरांची इथं आल्यानंतर जी परिस्थिती बघितली, त्यांची धडपड, त्याही प्रत्येक कुठल्या तरी संस्थेला जाऊन गाठणं, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करणं, पत्रव्यवहार करणं, हे करून सराई आपली शाळा चांगली नावारूपाला नेली आहे। आता एका कुठल्या तरी कंपनीने आपल्याला 3 मजली इमारत बांधून देण्याची कबूल केली आहे, एका कंपनीने इन्व्हर्टर बसवून देण्याचं कबूल केले। हे सर्वात हे तुम्हाला जातं आपले हेडमास्टर सरांना, आम्ही त्यांच्या पाठी आहेत। आणि बंधू हे दप्तर हे तर नथिंग आहे, दप्तर कारण ज्या वेळेला आम्ही 3री 2री जात होतो त्यावेळेला आम्हाला प्लास्टिकच्या पिशव्या असल्या तिची एक कडी तुटली तर एक कडी आम्ही बांधतो, ही परिस्थिती आमची होती। आज मुलांना आज तुम्हाला चांगल्या ब्रँडेड कंपनीच्या दप्तर भेटतात,
तर ती दप्तरं घेऊन त्याच्यात नुसत्या वह्या पुस्तकं ठेवू नका. अभ्यास करा. अभ्यास करून असंच तुम्ही कोणतरी मोठं व्हा आणि आपल्या शाळेचं नाव लौकिक कसा होईल हे बघा. हे जर तुम्ही, कारण आज भविष्यात तुमच्यासाठी पिढी ही पुढचं भविष्य आहे. आमचं झालं 50च्या माणसाचं झालं, त्याचं बहुतेक कपलं. म्हणून आम्ही दप्तर आज जिथं देत आहे. आराध्याचा वाढदिवस हा नथिंग निमित्तानं आहे आपल्याला, परंतु ही दप्तरं देताना एकच उद्देश आहे. आता आमचा साधारण एक 30-35 हजार रुपये भत्ता झाला निधी. कुठला आपल्याला जे सरपंचाला निधी भेटतो ते, त्याच्यात 20-25 हजार रुपये अजून टाकले आपण आणि ही दप्तरं या 5 गावच्या 5 शाळांना आपण वाटणार आहात. हे दप्तरं वाटताना फक्त आमचा उद्देश एकच आहे का आपण त्या दप्तराचा चांगला उपयोग करावा. आपल्या आई वडिलांना सांगावा की बाबा दप्तरं दिली, आम्ही अभ्यास करणार आहे, तुम्ही अभ्यास करा, मोठे व्हा. रिडगरचं नाव बऱ्याच ठिकाणी वरती जाऊ द्या. आज हायस्कूलमध्ये सराई 100% निकाल लागतं. सरांचं माझं खटकतं काही विषयात, पण 100% निकाल लागतं ह्या विषयावर सरांना मी काय देत नाही. कारण प्रत्येक टायमाला गेल्यानंतर, पण तसं ह्या हेडमास्टरही मला काय बोलून अजून अद्याप दिलेलं नाही. तर उणीवच वाचली नाही. जर उणीव वाचत नाही तर मला एकच वाटतं, दुसरा विषय राहिला इन्व्हिटर. असं इन्व्हिटर बरंच येतील. प्रसंग अवधान तुम्हाला इन्व्हिटर यायचा होता म्हणून परमेश्वर कृपेने लाईट गेली का तर आज एक मलाही माहित नाही. एवढी सर तुम्ही शाळा चांगली केली, इन्व्हिटर नाही हे मला माहिती बिलकुल नाही. हे जर तुम्ही याच्या अगोदर सांगायचं इन्व्हिटर कधी आला असता तुम्हाला, तो लवकरात लवकर 8-10 दिवसात तुम्हाला चालू होईल आणि तो तुम्हाला फॅनची हवा लाईट गेली तरी होईल. दादांच्या वाढदिवसानिमित्त दादांच्या वाढदिवसानिमित्त इथे इन्व्हिटर बसला जाईल त्या दिवशी. थँक्यू. जय महाराज.